नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर गेल्या महिन्यामध्ये साखरपुडा झाला होता सोन्या भैयांचा, तर त्यांचीच संक्रांतीची पहिली बुत्ती आलेली आहे, तर ते सोडायचा कार्यक्रम होता। त्यामुळे आम्ही गेलो आणि त्यांनी मग इथेच रेणुकाताई आणि मंगलताईंचे विडे घ्यायचं ठरलं आणि मग म्हटलं चला इथेच घेऊया, कारण त्यांच्या घरी त्यांना घ्यायचे होते आणि मग सगळ्यांनी आपल्या घरी घ्यायचं ठरलं आणि असं करून त्यांचे विडे घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। सोन्याचं पंधाचा फणा बापूरावांचं नाव घेती 7 जन्माची जोडी। आणि मग त्यांचं झाल्यानंतर ना मंगलताईची वेळ आणि मी माझं व्हिडिओचं काम चाललं होतं, तर बायकांनी सगळ्यांनी विडे घ्यायचं चाललं त्यांनी विडे घातले आणि असं होऊन आम्ही त्या रेणुकाताईंचा दरवेळेचा प्रॉब्लेम, पटकन नाव काहीतरी घेऊन टाकतात, काही समजतच नाही असं त्यांचं। आणि बघूया आता आमचं काय। तर काहीच माझं आत्ता चाललेलं आहे विडे भरायचं काम, कारण नानी गेलेले आहेत खाली आणि मग नानी तोपर्यंत म्हटल्या तू विडे भरून ठेव, मग बायका आल्यानंतर मग डायरेक्टली भरायला आपलं द्यायला सोपं पडेल म्हणून। तर आता नानींचं भरलेलं आहे, माझं काम करायचं चाललेलं आहे, पण काम म्हटलं की तसंच राहून जातं आणि आपले दिवसाची घडामोड तशीच राहून जाते, म्हणून म्हटलं अगोदर चला व्हिडिओ करत करत हे करूया। आणि आता मला पण त्यांनी बोलवलं होतं, पण आता म्हटलं तिकडं दोघीजणी गेल्यानंतर ना मग इकडचं काम राहायचं, म्हणून म्हटलं आता आणि म्हटलं तू भर, तो आता मी भरते विडे आणि नानीचा भरून झालेला आहे, म्हणजे दोघी कोणी घ्यायचं भेटली कोणी घे, कारण आमच्या दोघींचे सेमच आहेत म्हणून दोघींचे 25-25 ह्याचेच विडे आहेत आमच्या, त्यामुळे कोणी कोणताही घेतला तरी प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे। आणि आता पानं पण भरपूर झालेले आहेत, काल नानींनी रविवार असल्यामुळे सगळं कालच आणलं बाजारातून, त्यामुळे आज काही टेन्शन नव्हतं आम्हाला एवढं, नाही तर दरवेळेस आपलं हायचं हे आणायचं ते आणायचं टेन्शन। आणि आता नानांना काल सुट्टी होती, आज पण सुट्टी होती, त्याच्यामुळे एवढं काही आम्हाला लोड आला नाही कामाचा, म्हणजे हे कामच थोडक्यात आपल्या बायकांचं। आणि पानं ना अशी वेगळीच उतळ पडतात आहे, त्यामुळे मला नीट बसा नाही, तरी मी खाली पेपर घेतलेला आहे त्याच्या, कारण म्हटलं उचलताना शक्यतो सांडतातच कितीही केलं तरी, म्हणून मग पेपर घेतल्यानंतर ना जरा सोपं पडतं आणि माझ्या कुणाशी बोलण्याच्या नादात मिस्टेक होऊ नये, नाहीतर मग माझी काही खैर नाही। तर 2 झाले माझे, तर आता पानं संपलेली, तर दुसरा पॅक सोडते। तर नानींचं हे पहा, नानींचं भरून झालं आहे, म्हणजे कोणीही घेऊ शकता, आम्ही दोघी आमच्या दोघींचं सेमच आहे म्हणून म्हटलं। आणि आता एक पूर्ण तयार करते आणि पानं इतके आणलेत नानींनी, लई पानं झालीत आता हेच। आता मला म्हणते निवडून अशी का नाही ठेवली, पण काय आता हे कशी ठेवली तरी तेच ना, मोठी काय छोटी काय। तर आमच्या मामांच्या घरी आहे तिथली पानमळा, तिथं मोठी मोठी पानं, आपलं घरचं असल्यानंतर वेगळंच असतं नाही का। आणि प्रत्येकाची संक्रांत ही मस्तच होती, आनंददायक, पण आमच्या शेटला काही फोटो काढायला आवडत नाही, पण मला इतके आवडतात, खूप आवडतात। तर काहीच मी आधी भरून घेते, मग बघूया आपण। आणि आता आली माझी वेळ, तर हे आमच्या आत्याबाई, काल तुमच्या गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की मी ह्यांच्याकडून चुडे घातले होते, ह्यांच्याकडे शिल्लक होते, माझे फोडले गेले आणलेकडून, मग त्यांनी मला दिलं। मग त्यानंतर माझ्यानंतर नंबर लागला राणीताईंचा, मी माझ्या भाची बहिणीला म्हटलं बसलात आहेत तर व्हिडिओ तरी घ्या, असं म्हणून त्यांना व्हिडिओ घ्यायला लावला आणि मी लास्टले आले होते, बाकीच्या बायकांचं झालं होतं, म्हणजे त्यांच्या सुनबाईंचं, माझ्या जाऊबाईंच्या दोघींचं झालं होतं, तर त्यामुळे त्याच राहिल्या होत्या। दादू कुरबाची नाही असं करता द्या, बाय।
काय दम काढलं पिल्याला की बाबा व्हिडिओ पिल्या आला नाही पोरांना सगळ्या जेवण करून गेल्या तुम्ही नाही बस की आमच्या घरच्याला आनंदी सरकी साईडला नाही मी शेटच बोलते पाटील म्हणतात आजच्या दिवस पाटील म्हणायचं घेऊन दिला
नाहीयेत. आमच्या पिल्लूने नवीन हेअरकट केलाय, मगाशी करून आले. आता केस त्याचे डोळे येत नाही आणि एकदम सिल्की केस आहेत तिची, है ना. आम्ही वाळवले होते, शॅम्पू लावून वाळवायची होती आणि गाईच आता आम्ही आलेलो आहे घरी. आमचा आवडला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.